श्री सुखाई देवी 11 या दोन टीम मध्ये हा सामना सुरू होतोय आणि राजूला आपण देतोय मॅन ऑफ द मॅच महेश बोबडे यांच्या शुभ हस्ते। राजूने अष्टपैलू कामगिरी केली, अभिनंदन राजू आणि पुढील सामन्यासाठी शुभेच्छा आपण देऊया राजू आणि कोटकर बॉईज या संघाला। सामना सुरू होतोय चौथा आजच्या दिवसातील स्वरा फायटर्स आणि श्री सुखाई देवी 11 केंबुर्नेवाडी या दोन संघांमध्ये आणि सामना जसा सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक एक लेजंड कॉमेंटेटर राज कस्तुरे सरांचा आवाज आपण ऐकूया। या पुढीलच्या सामन्यामध्ये 12:43 हा सामना सुरू होतोय। हॅलो, धन्यवाद संते सर। पहिल्या चेंडूवरती खरोखरच चांगली सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळाली किरण याची, परंतु एसटी रक्षकाचे कुठेतरी बॅलन्स अनकन्व्हिनियन्स। आता मात्र दत्ता याच्या बॅट मारून चेंडू जातोय सीमारेषे पार, खणखणीत चौकार। चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं। एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल। संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 5। यशियाला पर्व 6वे भव्य दिव्य असे रोमार्चक लीग पद्धतीचे क्रिकेटचे सामने पाहायला मिळत आहेत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाई गाव। तितकं चांगलं असं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन। एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे सरसावेल। संघाची धावसंख्या होती ती 6। खरोखरच सकाळच्या सत्रापासून पाहत आलोय आपण, लीगचे सामने पाहतोय। स्ट्रायकर गोलंदाज मात्र रफ्तार गोलंदाजी करतोय। चालू असणारा सामना स्वरा फायटर्स वर्सेस श्री सुखाई देवी 11 केंबुर्नेवाडी। चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय लारा आणि दत्ताच्या माध्यमातून। 2 धावा घेण्यात फलंदाज यशस्वी आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती नो लॉस 8। अनिकेत माने कुठे असतील तर समीर पाटील आपले आतुरतेने वाट पाहत आहेत टॉस का बॉसच्या बॅक साइडला। आपण त्वरित संपर्क साधावा। आणि संघासाठीच दुसरा षटक हाताळतोय तो पीके प्रकाश कस्तुरे। पाहूया आपल्या संघासाठी किती धावा रोखण्याच कामगिरी करतील ते। संघासाठीच दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळतोय पीके। थोडीशी फील्ड कुठेतरी रोटेट करताना पाहायला मिळते संघनायक स्वरा फायटरचं। संघनायक
स्ट्राइक एंडला आहेत ते फलंदाज लारा. मंगेश वारे नॉन स्ट्राइकला आहे तो दत्ता. आणि लारा याच्या बॅट मधून चेंडू वारा खात जातोय सीमारेषे पार. षटकार. खरोखरच लीग पद्धतीचे सामने खेळताना आपण पाहतो प्रतिस्पर्धी असणारे सर्व खेळाडू एकत्रितपणाने खेळताना पाहायला मिळतंय. बॅक टू बॅक पुण्याच्या चेंडू सीमारेषे पार. षटकार. चांगला आक्रमकतेचा प्रहारी बाणा घेऊन फलंदाज मात्र रफ्तार फलंदाजी करताना मंगेश वारे उर्फ लारा. 6 धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती नो लॉस 20. बाईच्या रूपानं संघाचा धावफलक मात्र 1 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 21. नो लॉस 21. किरणेनं पहिलं षटक जवळजवळ 8 धावांचा तळलं होतं, परंतु तितकाच प्रहारी हल्ला चढवलाय तो लारा याने. पुन्हा एकदा कमबॅक करताना गोलंदाजी ट्रॅक वरती. पीके खरोखरच कान मंत्राचा पुरेपूर वापर करताना त्या अस्त्राचं शस्त्रामध्ये परिवर्तन करताना गोलंदाजी ट्रॅकवर. आणि कव्हर ड्राईव्हच्या रूपानं चेंडू मात्र सीमारेषेने शिरकाव करताना चेंडू सीमारेषे पार. चौकार. पार. षटकार. आतापर्यंत जवळजवळ 8 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. उर्वरित 12 मिनिटांचा खेळ शिल्लक. सुरुवातीच्या क्षणापासून आपण सांगत आलोय टाइम मध्ये कुणालाही कन्सिडर केलं जाणार नाही, याची तुम्ही सर्वांनी नोंद घ्या. संघासाठीच तिसरं षटक हाताळतोय तो किरण वर्सेस लारा. लाराने मात्र चेंडूला सन्मानित केलं आणि रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून 1 धाव घेण्यात यशस्वी झालाय लारा. 1 धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 32. आणि आता मात्र एक सुंदर असा झेल टिपलाय तो राजेश परागडे याने. दत्ताला मात्र माघारी परतावं लागेल.
पहिल्या विकेटचं पतन होत आहे. शरद पंधारे कुठे असतील तर विकास बारसकर जी आपली समालोचन कक्षाजवळ आतुरतेने वाट पाहत आहेत, त्यांच्याशी आपण संपर्क साधावा. आणि दत्ता याची जागा घेण्यासाठी आलाय तो संजय एडगे. पंचांचा मात्र नोचा कॉल आहे. फ्रीट असेल. नोच्या रूपानं मात्र धावफलक पुढे सरसावेल. एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 33. 1 लॉस 33. क्षेत्ररक्षणाची पराकाष्ठा करताना राजेश वरागडे आपल्या गोलंदाजाला साजेशी साथ देताना तितकीच अचूक चपळाई पाहायला मिळते त्यांच्या क्षेत्ररक्षणातून. 2 धावा घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी. 2 धाव्याने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय सागर पाटील यांच्या माध्यमातून. तत्पूर्वी 2 धावा घेण्यात मात्र फलंदाज संजय यशस्वी. 2 धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 1 लॉस 37. पंचांनी आत्ताचा स्कोर सांगावा. तुमच्या कॉलची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहे. आणि चेंडू जातोय सीमारेषे पार चौकार. तत्पूर्वी मी आपणास सर्वांस सूचित करू इच्छितो, एससीएल पर्व 6वे साठी आपणास चालू असणाऱ्या लीग मध्ये गेले म्हणजे 2 दिवस आज आणि उद्यासाठी स्नेहभोजनाची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून झाले ते म्हणजे तुमचे आमचे सर्वांचेच हृदयावरती विराजमान होणार असं एक व्यक्तिमत्व. आणि खरोखरच आवर्जून सांगू इच्छितो, प्रथमतः त्यांनी आपल्या या एससीएल अंतर्गत संघाची धावसंख्या होती ती 1 लॉस 42. त्या सुंदर अशा व्यक्तिमत्वाचं नाव आहे कलंदर मोहम्मद खुरेशी, विद्यमान पोलीस पाटील ऐनवाडी गावचे सुपुत्र. यांच्यासाठी जरा मी सर्व क्रिकेट रसिक आणि खेळाडूंना विनंती करतो की जरा टाळ्या व्हायला हव्यात, कारण अशी दिलदार व्यक्तिमत्व असतात त्यावेळेला अशा कार्यक्रमाला 4 चांद लागतात हे मी आवर्जून सांगू इच्छितो. संघाचा धावफलक मात्र 2 नी पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 44. पंचांकडून मात्र स्वैर चेंडू घोषित वाईटच्या रूपाने संघाचा धावफलक मात्र 1 नी पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 45. संघासाठीच 4थं षटक हाताळतोय तो एसके. निर्धाव चेंडूची सांगता होते.
धाव फलकाला कुठेतरी रोख लावण्याची कामगिरी करताना गोलंदाजी ट्रॅकवर फिल्डिंग मध्ये कुठेतरी चेंजेस पाहायला मिळालं. संघनायकाच्या व्यूहरचनेची काटेकोरपणे पालन करताना सर्व खेळाडू आणि चेंडू मात्र सीमारेषे पार, चौकार. आता मात्र कोणती चूक होणे नाही. विशाल त्या क्षेत्रक्षणाची आतुरतेने त्या झेलची वाट पाहत होता की काय असा क्षण दिसून आला. आणि मला वाटतं सुकाई केंबुर्नेवाडे संघासाठीचा हा दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे. संजयला माघारी परतावं लागतंय आणि आता संजय जागा घेण्यासाठी येतोय तो बुबुम माट्या. खरोखरच या स्पर्धेसाठी सर्व संघनायक असेल, संघाचे मालक असतील आणि संघाचे मॅनेजर असतील, उत्सुकता लागून ठेवली होती या सोहळ्याची. गेले वर्षभरापासून वाट पाहत होतो आपण या क्षणाची आणि अर्थात ते स्वप्न आणि 6वं पर्व पाहायला मिळतंय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, देसाई गाव, डोंबिवली पूर्व या ठिकाणी. पंच मात्र आपल्या निर्णयावरती ठाम. निर्धाव चेंडू होतोय. आतापर्यंत 17 मिनिटाचा खेळ संपलेला आहे. उर्वरित 3 मिनिटाचा खेळ शिल्लक. पुनश्च एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर श्री सुकाई देवी केंबुर्नेवाडी 11 संघाची धावसंख्या होती ती 2 लॉस 49. खरोखरच जवळजवळ पहिलं षटक आपण पाहिलं 8 धावांचं होतं. दुसरं षटक जवळजवळ 22 धावांचं महागडं षटक पाहायला मिळालं. तिसरं षटक जे होतं ते 11 धावांचं आणि चौथं षटक जे आहे ते 7 धावांचं हाताळलंय एसके याने. शरद पंधरे आपण समालोचन कक्षामध्ये आपले स्नेही आतुरतेने वाट पाहतायत. लहू आपण त्वरा करा आणि लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये या. लहू आपली आतुरतेने वाट पाहत आहेत. आता मात्र पंचांकडून स्वैर चेंडू घोषित. वाईटच्या रूपानं मात्र संघाचा धावफलक 1 ने पुढे जाईल आणि श्री सुकाई 11 संघाच्या खात्यावरती हाफ सेंचुरी या धावेने नोंद झाली आहे. पहिली 50. आकर्षक करणारी अशी गोलंदाजी पाहायला मिळते अजय कासार याच्या माध्यमातून. खरोखरच एससीएचं कौतुक करावं तितकं कमीच. तुमच्या माध्यमातून नवनवीन खेळाडूंना जे हक्काचं व्यासपीठ मिळतंय आणि आपल्या खेळाचा मनमुराद आनंद लुटताना पाहायला मिळतोय. पंचांकडून मात्र स्वैर चेंडू घोषित. वाईटच्या रूपानं संघाचा धावफलक मात्र 1 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 2 बाद 52. आता मात्र बुम बुम मटाच्या बॅट मधून चेंडू जातोय सीमारेषे पार, षटकार.
थोडस असं बॅटचं आणि चेंडूचं समीकरण नाही, परंतु एक धाव घेण्यात रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून यशस्वी झाला फलंदाज. एका धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे जाईल. लाराला मात्र थारा दिला नाही अजयने आणि रनआउटच्या रूपाने लारा माघारी परततोय. पाच षटकांच्या समाप्तीनंतर श्री सुकाई केंबुर्नेवाडी सुकाई देवी केंबुर्नेवाडी संघाची धावसंख्या होती ती 59 आणि जिंकण्यासाठी स्वरा फायटर्स संघाला 60 धावांची गरज असेल. आणि मी श्री सुकाई 11 संघाच्या सर्व खेळाडूंना आणि संघनायकाला विनंती करतो की 1-6 ला पहिला चेंडू पडेल, आपण आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. आणि अंकुश केसरकर कुठे असतील तर आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. तत्पूर्वी मी सर्वांनाच सांगू इच्छितो, आज आणि उद्या एससीएल पर्व 6 साठी ज्यांच्याकडून स्नेहभोजनाची सुविधा उपलब्ध झालेली आहे ते व्यक्तिमत्व म्हटलं तर कलंदर मोहम्मद कुरेशी, विद्यमान पोलीस पाटील, एक खेळाडू, सर्व गोष्टीत पारंगत असणार असं व्यक्तिमत्व म्हटलं. आपण त्यांच्या सामन्यादरम्यानची त्यांची खेळी पाहिली, परंतु प्रत्येक क्षेत्रात मी नाविन्यपूर्ण कामगिरी करत राहील याचं उत्तम उदाहरण म्हटलं तर कलंदर मोहम्मद कुरेशी, ऐनवाडी धनगरवाडी गावचे सुपुत्र. या व्यक्तिमत्वासाठी मी जरा सर्वांना विनंती करू इच्छितो की आपण जरा टाळ्या व्हाव्यात. त्याच्यासाठी टाळ्यांची कंजूसी करू नका, कारण आपल्यासाठी स्नेहभोजनाची त्यांच्या माध्यमातून आज आणि उद्यासाठी सुविधा उपलब्ध केलेली आहे. खरोखरच आज रखरखत्या उन्हात खेळत असताना माझा खेळाडू, माझा सहकारी कुठेही त्याला या एससीएलच्या माध्यमातून कमी भासू नये यासाठी त्यांचं खूप मोलाचं सहकार्य आहे. तुमच्यासारखी दिलदार व्यक्तिमत्व असतात, त्यामुळेच भविष्यात इथून मागे कित्येक कार्यक्रम रुबाबात झालेत, हेही मी या क्षणाला आवर्जून सांगू इच्छितो. मी यानंतरच्या होणाऱ्या सामन्यासाठी नाणेफेकीसाठी मी गुंडा स्पोर्ट्स आणि गौशिया स्पोर्ट्स दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. स्वरा फायटर्स कडून स्ट्राइक एंडला आहेत तो राजेश वराकडे, नॉन स्ट्राइकला आहे तो विशाल कोळापटे. कोणती चूक होणे नाही,
ओमकार मात्र झेल टिपताना आणि राजेशला मात्र माघारी परतावं लागतंय. बुमबुम मट्ट्या मात्र रफ्तार गोलंदाजी ट्रॅकवर. कॅमेरामॅन नाणेफेकी होते. अनिकेत केळसकर यांच्या हस्ते नाणेफेकी होते. गौशिया स्पोर्ट्सने आपलं बॉल फर्स्ट. गौशिया स्पोर्ट्सने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं पाहायला मिळते कॉम्बिनेशन. आणि आता मात्र फलंदाज पाहायला मिळते तर पहिला सेंचुरीचा सह्याद्रीतील एक नामवंत खेळाडू स्ट्राईक एंडला आणि 6 चेंडूत 6 षटकार मारणारा नॉन स्ट्राईक एंडला दिसतोय तो किरण. रिव्हर्सने चेंडू सन्मानित केलाय. चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. आता मात्र पंचांकडून स्क्वेअर चेंडू घोषित. वाईटच्या रूपाने संघाचा धावफलक 1 पुढे जाईल. स्नेहभोजनाची SCL च्या माध्यमातून आपणा सर्वांस उपलब्ध करून दिलेली आहे. त्या व्यक्तिमत्व म्हटलं तर कलंदर मोहम्मद कुरेशी यांच्या माध्यमातून चांगले अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. आनंद शेळके उर्फ माट्या याच्या माध्यमातून गौशिया स्पोर्टच्या सर्व खेळाडूंनो तुम्ही तुमच्या डगआउटच्या दिशेने तुमचा संगणक तुमची वाट पाहतोय. चेंडू मात्र जातोय सीमारेषे पार. षटकार. पुन्हा एकदा बॅक टू बॅक चेंडू फिरकावलाय. सीमारेषे दिशेने बाहेर जातोय. चौकार. 4 धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 लॉस 17. डीजे. ऋषिकेश कोकरे कुठे असतील तर आपले टीमचे संघनायक आणि सर्व प्रतिनिधी आपली वाट पाहत आहेत. जेवणाला सुरुवात झालेली आहे तरी जी फ्री टीम आहे त्यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यावा. चांगली निर्धाव चेंडूची सांगता करतोय
संजय गोलंदाजी ट्रॅकवर आहे. पहिलं षटक जवळजवळ एका विकेटचं पतन आणि 17 धावांचं हाताळलं होतं. चेंडू सीमारेषे पार, चौकार. मी या अगोदरही उल्लेख केला होता, खरोखरच षटकारांचा बादशाह आणि कासारी खोऱ्यातील एकमेव असा फलंदाज. 21 चेंडूत 103 धावाची झंझावती खेळी करणारा फलंदाज स्ट्राइक एंडला पाहायला मिळतोय, विशाल कोळापटे. गोलंदाजीची शैली कसं खरोखरच लीगच्या सामन्यादरम्यान कुठेतरी पणाला लागतं, हे आपण सकाळच्या सत्रापासून पाहत आलोय. फलंदाज रफ्तार फलंदाजी करत असेल तरी त्याला रोखण्याची क्षमता ही गोलंदाजात असावी लागते, हे लीगच्या सामन्यातून आपल्याला पाहायला मिळते. आणि आता कोणती चूक होणे नाही, दत्ताने मात्र आपल्या गोलंदाजाच्या सहाय्याला साजेशी मदत करत विशाल मात्र माघारी परततोय. विशाल याची जागा घेण्यासाठी येतोय तो किशोर चव्हाण. पाहूया किशोर स्वरा फायटर्स साठी किती मोलाचं आपल्या फलंदाजीच्या शैलीतून धावांचं योगदान देईल ते. 2 गड्यांच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या होती ती 23. अजूनही जवळजवळ 37 धावांची गरज असेल ती स्वरा फायटर्स संघाला विजयाची वाटचाल सुकर करायची असेल तर. स्ट्राइकला आलाय तो किशोर चव्हाण. विकेटचं पतन होत आहे. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 2 लॉस 23. हॅलो. संघासाठी तिसरं षटक हाताळतोय तो ओमकार चौगले. खरोखरच एक चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सादरीकरण पाहायला मिळतंय. नव्या उमेदीची, नव्या ध्येयाची असणारी सर्व तरुण पिढी SCL लीग पर्व 6 खेळतायत. खरोखरच SCA चे पदाधिकारी असतील, सर्व प्रतिनिधी असेल, त्यांचं कौतुक करावं तितकं कमीच. आपल्या सह्याद्री कासारी खोऱ्यातील 9 तरुणांना हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देणारी संस्था, कायम प्रयत्नशील राहणार असं एक सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचं हे पर्व 6 पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षणाची धुरा मात्र पांडू आप्पे याच्या माध्यमातून पाहायला मिळते. या पहिल्या मॅचलाही त्याचं क्षेत्ररक्षण नेत्रदीपक असं पाहायला मिळालं. 2 धावा घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी. 2 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 2 लॉस 25. 2 मोठ्या विकेटचं पतन होत असताना आपल्या खांद्यावरती धुरा सांभाळतोय तो किरण. षटकारांचा बादशाह म्हणून त्याच्याकडे आपण पाहतोय.
आताचा स्कोर काय आहे? पंचांनी आताचा स्कोर कळवायचा आहे. 3 धावा. 3 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 28. खरोखरच एका मोठ्या विकेटचं पतन होता होता त्याला जीवदान दिलं मात्र क्षेत्ररक्षकाने. कुठेतरी संघमालक, मॅनेजर आणि संघनायकाचा स्वतः स्वयं संघनायक आहे ती जीव भांड्यात पडल्यासारखं झालं असेल. खरोखरच ओमकार म्हटलं तर एक कर्नाटक सीझन क्रिकेटचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू आपल्या विभागातील गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. आता मात्र चेंडू कुठेच थांबत नाही. चेंडू जातोय सीमारेषे पार चौकार. संघाची धावसंख्या होते ती 32. अजूनही संघाला जिंकण्यासाठी जवळजवळ 28 धावांची गरज असेल. अजूनही 13 चेंडू 28 धावा असतील स्वरा फायटर्स संघाला जिंकण्यासाठी. 13-28 समीकरण आहे. चांगली अशी आकर्षित करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. जेवण चालू झालेले आहे. ज्यांची आता मॅच नसेल त्यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेऊ शकता. आणि आज आणि उद्या ज्यांच्या माध्यमातून स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे ते व्यक्तिमत्व आहे ऐनवाडी धनगरवाडी गावचं सुपुत्र विद्यमान पोलीस पाटील कलंदर मोहम्मद खुरेशी. चांगल्या विचाराचं, चांगल्या गोष्टीला कायम पाठीशी उभं राहणार असे व्यक्तिमत्व. संघासाठीचा 4थं षटक हाताळतोय तो माट्या. खरोखरच सुस्थितीत आणून ठेवलंय संघाला. पाहायचंय स्ट्राइक एंडला आहे तो किरण वर्सेस माट्या. मी सेकंड कॅमेरामॅन साठी जरा आयोजक संयोजकांना विनंती करतो की जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून द्या. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू हेलिकॉप्टरचा रिॲक्शन पाहायला मिळाली परंतु क्षेत्ररक्षकाने मात्र साजेशी साथ दिली. संजय येडगेच्या माध्यमातून 3 धावा रोखण्यात मात्र सफलता मिळाली. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 33.
चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडून. 2 धावा घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी. 2 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 35. अजूनही जवळजवळ 25 धावांची गरज असेल. सेकंड कॅमेरामॅन साठी जरा जेवणाची व्यवस्था करून द्या मित्रांनो. सर्वांचंच मोलाचं सहकार्य असायला हवं. या लीग साठी सर्वांचाच शेवटच्या क्षणापर्यंत हातभार असायला हवा. थोडस असं मिस फील्ड पाहायला मिळालं. चेंडूने भारत भिरकाव शिरकाव केला. सीमारेषे पार चौकार. 4 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 2 लॉस 39. संघासाठी चौथं षटक प्रगतीपथावर. क्या बात आहे. चेंडू मात्र नो मॅन झोनच्या दिशेने जातोय आणि चांगला सन्मानित करणारा चेंडू सीमारेषे पार चौकार. चांगले आकर्षित करणारी खेळी. 4 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 43. अजूनही 7 चेंडूत जवळजवळ 17 धावांची गरज असेल. खडतर प्रवासाची वाटचाल कशी करावी याचं उत्तम उदाहरण देतोय फलंदाज. आता मात्र दत्ताकडून चूक होणे नाही. 3ऱ्या विकेटचं पतन होत आहे स्वरा फायटर साठी. सहा चेंडू 17 धावा. किशोर याची जागा घेण्यासाठी आलाय तो अक्षय गवळी पाहायचा आहे. अक्षय आणि किरण पाहायचंय आपली विजयी सफर. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय तो रोहन. क्षेत्ररक्षकांची धुरा सांभाळताना मात्र लारा, मंगेश असेल आणि संजय. 2 धावांचा मुनाफा मिळतोय तो स्वरा फायटर्सला. 2 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 45. लॉस ऑफ 3 विकेट्स. चूक होणे नाही. मोठा धक्का स्वरा फायटर्सला. किरण लटकेला माघारी परतावं लागतंय. हवाई सफर करणाऱ्या चेंडूला गवसणी घातली ती माट्याने. 4थ्या विकेटचं पतन होतंय आणि संघाची धावसंख्या आहे ती 4 बाद 45. अजूनही 15 धावांची गरज असेल. 4 चेंडू 15 धावा. गोलंदाजाला साजेशी 7 असेल क्षेत्ररक्षणाची.
तर खेळ किती आनंदात आणि आनंद द्विगुणित करण्यासारखा असतो हे या क्षणाला पाहायला मिळत आहे. 3-14चं समीकरण असेल आता. 3 चेंडू 14 धावा स्वरा फायटर्सला जिंकण्यासाठी. रफ्तार गोलंदाजी ट्रॅक वरती निर्धाव चेंडूची सांगता होते. रोहन मात्र आपल्या संगनायकाच्या संघ मालकाच्या विश्वासाचं सोनं करताना गोलंदाजी ट्रॅक एंडला विजयाचा सुखदायक प्रवाह पाहायला मिळाला. तो श्री सुकाई 11 केंबुर्नेवाडी संघाकडून. खरोखरच मी सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण हँडशेक करून बाहेर निघायचं आहे, हस्तांदोलन करून बाहेर निघायचं आहे. आणि या सामन्या दरम्यानचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे संजय एडगे. 8 चेंडू 15 धावा आणि 6 रन देऊन एका विकेटचं विकेट मिळवली तो संजय. या सामन्या दरम्यानचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी आहे.